मुंबई म्हणजे नुसता आवाज, ट्रॅफिक, काय काय आहे बाई. आहे पैसा आहे पण शांतता नाही ना. आपले पास दोन्ही पण नाही. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड ब्लॉगमध्ये. तर आवरे उन्हाचे काय निघलाच बघते. तर मी चाललो आहे मुंबईला. मी प्रथम येते माझ्यासोबत. तो कॉलेजला गेला तर नेहरू स्टेशनला थांबला आहे. जाऊ चला. छोटीसाठी बॅकग्राऊंड म्हणा घेवायचा, कॅमेरा मार्केटला जात आहे, बॅकग्राऊंड वगैरे घेतो आहे. म्हणजे तिचा फोटोशूट करायचा आहे ना त्यासाठी कपडा लागतो गुंडलाला तो वगैरे सगळा. बघते ट्राय करतो तर जाऊन बरं बघूया. माझ्या कॅमेराचा पण थोडासा काम आहे, तो पण करून घेत आहे. लई दिवसानंतर मुंबईला चाललो, पण गरमी असल्यावर कटाले ते रे. आता मस्त फ्रेश होऊन निघलेलो, आता कामावलो येता येता. चालत आलो स्टेशनवर. 4:29ची ट्रेन आहे, आता 4:17 झाल्या. संध्याकाळच्या टायमिंगला चाललो. बेकार ऊन लागते रे, बेकार गरम करते आज, काय माहिती. खतरनाक सीन. हा डेंजर. अवतार खराब झाला एकदम माझा. नेरूरला पोचलो आता आणि प्रथम भेटलाय. चला बरं, नेरूरच्या आता CST जाऊ. आता CST ट्रेन होती, बट यो लय पुरं होता त्याच्यामुळे मला दिसला होता. आता लगेच 4 मिनिटांनंतर येईल आहे ट्रेन. काहीतरी खावायचं होतं रे, भूक लागली. नको डायरेक्ट मुंबईला जाऊ ना. हेल्दीच पाहिजे म्हणून मी असं बाहेरचं काही खायला, असं चणवटानंच घ्यावं लागतं गावाला. वडापाव काय, वडापाव 2 वडापाव अख्खा दिवस चालतात. मजा तर येत आहे. चालून सावकाश एकदम क्रेझी वाईब येते ट्रेनमध्ये. लई दिवसानंतर ट्रेनमध्ये बसलो. खतरनाक सीन, मजा येते. चला गाणी ऐकायला ऐकत चाललो. आणि बाहेर व्ह्यू बघा वाशीचे ब्रिजवरशी. खूपच लवकर पोचलो गाईच. आता चला, जो काम आहे तो पहिला करून घेतो. गर्दी आहे ना, गर्दी बाबा डेंजर. यार नाही गर्दी ना, पुन्हा आता संध्याकाळचा टायमिंग आहे ना, फुल गर्दी. शनिवार आहे म्हणूनच गर्दी म्हणजे कमी आहे. बट आता कसं सुटलेला टाईम आहे संध्याकाळचा, तर पब्लिक चालली. नशीब संध्याकाळ चालू, कारण तर असं गर्मीमध्ये राहापेक्षा यो टायमिंग परफेक्ट आहे. मुंबई म्हणजे नुसता आवाज, ट्रॅफिक, काय काय आहे बाई. आहे पैसा आहे पण शांतता नाही ना. आपले पास दोन्ही पण नाही. आपले पास तर दोनों बी नाही. जे कामासाठी आलतो मी ना, तो दुकानच बंद आहे. फोन करून काय बंद झाला, लेट झालं वाटतं. आपण दुकानाचा टाइम होता 6 वाजेपर्यंत ना, आता 6 वाजून 10 मिनिटं झाले. दुसरीकडे बघतो. चला, आहे सगळा भेटतं बाई, सगळा. आम्हाला लिहिला 99 काहीच काम नाही झाला. बट एक काम झालं, कॅमेरा क्लीन करायला टाकलाय. तो कॅमेरा माझा क्लीन झाला का तो घेते. आणि त्यांनी एक ॲड्रेस दिला आहे त्या साईडला, मनीष मार्केट साईडला जावं लागेल. मनीष मार्केट साईडला जाऊन बघू भेटते का तो कपडा. आणि थोडा थिंपून पाहिजे होत्या, बट नाही भेटला. तर आमचं काही काम झालं नाही, फक्त एक काम झालं, कॅमेरा सर्व्हिस करून घेतला मी. आणि आता मी प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये खावायला आलो. काय मागवलं माहिती आहे का, इडली न मेंदू वडा, छोले भटुरे. बाहेरचा मला खावायचा नव्हता, बट ऑप्शन नाही काय आता, सो मागवलं आहे. लई भूक लागली म्हणा. सकाळची जेवलो नव्हतो, फक्त ओट्स खाल्लेले तेवढं. मीडियम नॉर्मल. अंदर अशी डाइट करता है सोहन नाईक छोले भटूरे के साथ
छोले और भटूरे एक नंबर. एक खातो होता थोडासा चालतोय 20 मिनिटं डायरेक्ट. खाऊन बाहेर आलो आम्ही न येऊ व्ह्यू बघा मुंबईचा एक नंबर. क्रेझी. थकलो भाई थकलो मुंबई में. आता 8 वाजायला ना मी असंच करतो नुसता काही ना काही बघत होतो काही आवरलं तर नाही. काही चालत जाण्यापेक्षा मनीष मार्केटला आम्ही चाललो टॅक्सीमध्ये. तर काय विषय माहिती आहे का जरासा चालायचा होता मला पण टाईमची कमी असल्यामुळे आम्ही टॅक्सीमध्ये चाललो. बट जी मजा आहे ना रात्री मुंबईमध्ये फिरायची क्रेझी आहे भाई. फुल व्ह्यू भारी येते ना. हम बता रहे हैं आपको, मेहनत करने वाला तो आदमी पैसा कम कमा पाता है, दिमाग दौड़ाने वाला आदमी जो है पैसा कमाता है. हाँ. यही टैक्सी में खाली दिन पे बैठे रहो, वही बीटी मेन में चले जाओ, मेन लाइन में 2 भाड़ा सुबह से शाम आ गया, काम हो गया उसका. अभी बाहर के आदमी आते हैं, बाहर के आदमी आते हैं तो वो कुछ तो मालूम पड़ता नहीं है. और देख के आदमी जो है ना, जो एक चीज़ करता है ना 2 नंबर का, वो आदमी देख के बात करता है. 2 आदमी को फंसा दिया, 2 हजार रुपया कमाया, 4000 दिन का हो गया. एक गली को गली में चले जाओ, सामने निकलोगे ना मनीष मार्केट आएगा. ठीक आहे थँक्यू. चाचाशी बोलून लय भारी वाटला मला म्हणून फिरायला आवडतं. अशी नवीन लोक बोलायला भेटतात खतरनाक वाटतं त्यांचा एक्सपिरियन्स वगैरे ऐकून. मुंबई मजा येते बाकी फिरायला. बट आता ये मार्केटमध्ये आलो त्यांची तो बोलता आया कायच नाही भेटणार, पुढच्या मोहल्ल्यामध्ये जावं लागेल. तर त्या चाललो ना मी, बघू त्या भेटते का तो कपडा जो पाहिजे ना तो वाला. नाही भेटला ना डायरेक्ट काही नाही करू शकत. बघू ट्राय करते मी ट्राय. तुम्ही माझा अवतार बघून तुम्हाला समजलं असेल मी त्यांच्या कंडिशनमध्ये. आता आम्ही आवरत चाललो का नाही पुरेलाम चालत आलो आम्ही. ये त्यांचा तरी नाकोडा मार्केट का काहीतरी आहे. मनीष मार्केटपासून तवरात अंतर चालत आलो, जवळजवळ 15-20 मिनटं चालत आलो. नाही मार्केटमध्ये अख्खा फिरलो तर बोलतो नाही भेटत कपडा. तर ते काय बोललं असतील तुम्हाला मनीष मार्केटच्या बाजूला आहे ना मार्केट टाईम भेटत. तर त्यांशी आम्हाला आहे पाठवलेलं. काय शपथ बेकारची नाव तर तुम्ही बघू शकता. माझा ब्लॉक करायची इच्छा नाही, आवरा बेकार अवतार झाले मला. आता 9 वाजायला आलं ना मी अजून येतो मुंबईमध्ये. तो काहीच फायनली घरी आलो मी. घरी म्हणजे आता स्टेशनच्या इथं आलो आम्ही. रिक्षांची उतरलो. आता किती वाजला असतील टाईम काय झाला 11:45 मिनिटं. नाही 10:45 मिनिटं म्हणजे 11 वाजायला आलं असं बोलायचं होता. दमलो एकदम थकलोय, पूर्ण बॉडी थकली आणि मजा आली. मुंबईला संध्याकाळचं जाणं आहे मुंबईला, थंडा वाजताय, गर्दी कमी असतं. आता कसं गणपत्याला म्हणून गर्दी वारली ना पक्की. हा म्हणजे या वाजावाला बसायला भेटतं आरामात म्हणजे दुपारच्या गेल्यावर. बट काय फिरताना आता कसं गणपती आल्यानंतर फुल पब्लिक आहे मुंबईमध्ये, फुल पब्लिक. बट मजा आली ओव्हरऑल. चला आता घरा फ्रेश वगैरे होत आहे न, काहीच नाही आणला मी, फक्त कॅमेरा क्लीन करून आलो बस. आणि ज्या बघायला गेलो त्या भेटला नाही. ऑनलाईन मागवते आता. ऑनलाईन भेटत होता बट मला जावाचा होता त्याशी, तर बरं एकदा ट्राय करू भेटते का, बट नाही भेटला. सो ऑनलाईन मागवतो आता आणि लवकरच करूया ते सगळं. मंडल पण आली आमची आज वस्तीला, एकटीच वस्तीला आलीस. ओ माय गॉड, कवीच आणलाय मी. कपडा आणलाय पुरीला. मी बघत होतो तिला काही ना काय बट चांगला नाही आवडला. मग आपण आणशी जाणू काहीतरी चांगला तुला. काय ऋतू अच्छा कसा वाटतंय वस्तीला आली. ऋतूने म्हणा डोलं बंद केलं बंद डोलं. अजून केलं. आता काय कर हा काय दिला काय तर दिलाय बघा बा. असं चॉकलेट विक्स की गोली खाओ किस दूर करो.